Brought to you by V-Guard. लोकसभेच्या 5व्या टप्प्याच्या मतदारासाठी काल प्रक्रिया पूर्ण पडलेली आहे. मात्र मतदान करताना मतदारांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला आहे आणि याच विषयावरती बोलण्यासाठी मी आलो आहे ठाण्यामध्ये. ठाण्यातील आमदार संजय केळकर आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. सर, काय सांगाल, काल ज्या केंद्रावरती सुविधा मिळत होत्या त्याकडे तुम्ही कसं पाहता? म्हणजे ज्या पद्धतीने लेखाचोखा म्हणजे एखाद्या कागदावरती त्या सगळ्या सुविधा असतात, मात्र प्रत्यक्षात त्या होत्या की नाही? निवडणूक यंत्रणेच्या माध्यमातून अत्यंत गलथान, भोंगळ आणि बेजबाबदार याचं दर्शनच प्रत्येक निवडणूक केंद्रावर झालं आणि याच्यावर कुठली काही कारवाई काहीच होत नाही. म्हणजे ही लोक टिकीट फॉर ग्रँटेड धरून हा एक प्रकारे मतदाराचा अपमान आहे, लोकशाहीच्या उत्सवाचा अपमान आहे. या देशामधले लोक जे आहेत ते सहनशील आहेत, त्यामुळे नाहीतर लोक निघून गेले असते. बरेच लोकांना तिथे तब्येतीच्या कारणाकरता थांबू शकले नाहीत म्हणून काही लोक बिचारे निघून गेले 4-4 तास थांबल्यानंतर. आणि त्याच्यामुळे पंखे नाही तिथे, त्या ठिकाणी खुर्च्या नाहीत. आमच्या दिव्यांग लोकांच्या करता जी काही शिडी पाहिजे त्या योग्य पद्धतीची नाही. तिकडे कुठल्याही व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही. इतका म्हणजे बेजबाबदार ज्याला म्हणता येईल की जणू काही मतदान व्हावं म्हणून आपण निवडणुकीच्या आधी महिनाभर सांगत असतो, आवाहन करत असतो आणि एवढ्या मोठ्या संख्येने लोक मतदानाला येतात आणि अशा पद्धतीने त्याचं दर्शन होतं. याची खूप कठोर चौकशी व्हायला पाहिजे आणि ह्या यंत्रणेमध्ये काहीतरी त्याला आन्सरेबल तर करायला लागेल ना, की हु इज द रिस्पॉन्सिबल पर्सन, आणि त्याच्यावर कारवाई पण व्हायला पाहिजे. भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल. हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो. अब की बार V-Guard AC स्टेबलाइजर का चमत्कार. एकंदरीत काल पाहिलं तर मोठं गोंधळ देखील मतदारांमध्ये उडाला. अनेक याद्यांमध्ये लाखोच्या संख्येने मतदारांची नावं वगळण्यात आलेली आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर कुठेतरी टक्का वाढवावा यासाठी यंत्रणा काम करत असतानाच असे जे अधिकृतपणे मतदार होते त्यांचेही नाव वगळले त्याच्यामधनं. तर याकडे तुम्ही कसं पाहता? नाही, अनेक नावं जशी अंतर्भूत झाली तशी अनेक वर्ष मतदान करणारे लोकांमध्ये एकेका कुटुंबामधले 4 जणांपैकी 2घांची नावं आली. 2घांना मतदानाचा अधिकार नाही, राहतात तिथेच, वर्षानुवर्ष मतदान त्याच केंद्रावर करतात. मग ही नावं गायब कशी होतात? आणि त्याच्यामुळे ही सगळीच यंत्रणा जी आहे, म्हणजे मतदार तपासण्यापासून ते मतदार नोंदणीपर्यंत हीच सदोष यंत्रणा आहे. म्हणजे त्या ठिकाणी काम करणारे काही माणसं योग्य पद्धतीने काम करत नाही हे तर सिद्ध होतं. आणि त्याच्यामुळे अनेक लोकांना एक प्रकारचा इथे अपमान वाटतो की आमचं नाव मतदार यादीत नाही, आम्ही अनेक वेळेला ऑनलाईन दिलं, ऑफलाईन दिलं, आणि त्याच्यामुळे एकदम शास्त्रशुद्ध पद्धत मतदानाची, मतदार यादीची आपल्याला काही करून अवलंबण्याची गरज आहे. ठीक आहे की आपला देश मोठा आहे, एवढी मोठी संख्या आहे, जगामध्ये होत नाही एवढ्या प्रकारे या ठिकाणी आपल्या इथे लोकशाहीचा हा उत्सव साजरा होतो. आणि एवढी यंत्रणा जी आहे ती कमीत कमी कुठेही काही फार हिंसाचार किंवा असं नाही, तरी देखील जे आपल्या हातात आहे ते आपण करू शकतो. की एका मतदान केंद्रावर जर कमी आपण माणसं मतदारांची संख्या ठेवली किंवा अधिक लोक जी आहेत ती तुम्ही तपासून बघा. परंतु अनेक आमचे तरुण सुशिक्षित आहेत, जे बेरोजगार आहेत, त्यांनाही तुम्हाला डिप्लॉय करता येईल आणि त्या दृष्टीनेही तुम्ही संख्या वाढवून ही यंत्रणा अतिशय जर सुनिश्चित केली, फार मोठ्या प्रमाणामध्ये मतदान होऊ शकतं. आता अनेकांची नावं नाहीत, त्याच्यामुळे उद्यापासूनच आम्ही सुरू करतोय ड्राईव्ह की ज्यांची मतदार यादीमध्ये नावं आपल्याला मिळालेली नाहीत त्यांनी मतदार नोंदणी करा. त्यांची फॉर्म आम्ही त्या लोकांना द्यायला उद्यापासूनच आम्ही त्याच्यामध्ये सहभागी व्हायला पाहिजे आणि ते सुरू करतोय. उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक. हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो. अब की बार V-Guard इन्वर्टर बैटरी का चमत्कार.
आता तुम्ही आवाहन केलं की उद्या सगळ्यांनी दस्तावेज आपल्याकडे द्या आणि परत तुम्ही नोंदणी करता, मात्र याआधीही आपण प्रयत्न केल्याने अशा प्रकारची जे प्रक्रिया सुरू आहे, तर तुम्ही यापुढं म्हणजे अशा अधिकाऱ्यांवरती कसली कारवाई, कारण काही लोक न्यायालयामध्ये पण जाण्याच्या तयारीत आहेत, तर तुमची नेमकी यापुढं काय भूमिका? बघा, आम्ही तर ह्या मतदार जागृती मोहिमेमध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी झालो होतो. आम्ही कॅम्प घेतले, निरनिराळ्या ठिकाणी मतदार नोंदणीचे कॅम्प, निरनिराळी मोठी गृहसंकुलं झालेली आहेत, निरनिराळ्या वस्त्या आहेत आणि हजारो मतदारांची नोंदणी जी आहे ती त्या ठिकाणी होण्याकरता आम्ही सहभाग घेतलेला आहे. पण ह्या यंत्रणेमध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणी आन्सरेबलच नाही आणि त्याच्यामुळे याच्यावर कठोर आपण कारवाई करायला पाहिजे, कठोर लक्ष द्यायला पाहिजे. हे काय होतंय की एकतर्फा होतंय, मतदार मतदानासाठी देखील उत्सुक आहे, नोंदणी देखील उत्सुक आहे, नोंदणीला दिल्यानंतर देखील काम होत नाही. तर ही जी यंत्रणा आहे ही अतिशय ज्याला म्हणता येईल की शास्त्रशुद्धपणे यंत्रणा तपासून करायला लागेल आणि जे जे याच्यामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर देखील आपण कारवाई करायला पाहिजे. एकंदरीत हे आमदार संजय केळकर होते जे ठाण्याचे आहेत आणि यांनी सरळ आणि स्पष्टपणे संबंधित अधिकाऱ्यांवरती कठोर कारवाई व्हावी अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे. कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, ठाणे. ब्रॉट टू यू बाय विगार्ड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.